नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय श्रीराम मित्रांनो. मी काही कामासाठी पुण्याला चाललो आहे 4-5 दिवसासाठी. तर माझ्यासोबत एक मित्र पण आहे. आता तो थोड्या वेळात अजिंठा चौफुलीवरनं बसेल माझ्यासोबत. तर बघूया आता परत पुण्याचा ब्लॉग कसा होतो. आता किरण येतोय बसाय काशीनाथ लॉज करून बसतोय किरणला घ्यायला इकडे आलो. काकाला सांगितलं, म्हटलं इथं थांबवता काशीनाथ लॉज जवळ. फरदापूरला थांबलेलो इथं. फरदापूरला काही ज्यांना जेवण करायचं जे जेवण करेन, पण चहा वगैरे पिन. हा किरण आहे माझ्यासोबत. थोडा आम्ही काही कामासाठी चाललेले आहे तिथे. मग आता काय आहे, फरदापूरच्या नंतर पुण्यालाच सकाळी डायरेक्ट ब्लॉगिंग स्टार्ट करेन. तर बघूया पुण्यामध्ये आता 3-4 दिवस कसे जातात. तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये मागच्या वेळेस कशी मजा आली होती. चलो फिर. इथं आता आमच्या ट्रॅव्हलमध्ये चंदन पण आहे, पण आमच्या शीटच्या मागे आहे. आता हे किरणाने मला आता समजला, हा रथाच्या दिवशी शूटला होता. हॅलो गाईस. येणे त्या दिवशी सांगितलं नाही की मला की पुण्याला जाणार आहे ट्रॅव्हलमध्ये. पण आमचं कसं आहे, थोडं वेगळ्या कामासाठी नाही, हा भाऊ काही शिकायला वाटतं. मला अशी सवय की हा नाव विसरून जातो आणि कुठे भेटलाय ते पण विसरून जातो. बघू शकता त्याच्या चेहऱ्याकडे. बरोबर. आता आम्ही अचानक भेटल्याने मला वाटलं दुसऱ्या बसमध्ये असेल का बरं. तर हा बोलला की माझ्या लोक मला मारतील म्हणे. सवय आहे त्याला विसरायची, पण पोरगा मनाने चांगला बघा कसा लागतोय तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, आपण नंतर बोलू, कधीतरी भेटू तेव्हा. जयरामजी. पुण्याच्या जवळ आम्ही थोडंसं थांबलेलं आहे. ही समोर आमची बस आहे. आता सकाळी वाजले 4. आता थोड्या वेळात आम्ही पुण्यात पोचू, म्हणजे 5-6 वाजेपर्यंत. आता परत बसमध्ये बसतो आम्ही. बघूया मग पुढे कसं आहे आता पुण्यात. आम्ही येरवाडा जवळ उतरतोय, तिकडून स्टेशन जवळ आहे आम्हाला आता. आता मी रिलेटिव्हकडे होतो, थोडं फ्रेश वगैरे झालो. आता तिकडे ऑफिसला जातोय मी. चलो फिर. इथं आम्ही रिक्षाने उतरलो आहे. काकांनी आम्हाला सोडलं इकडे आमच्या कंपनीजवळ. तो काही आता मी ऑफिसवरनं निघालेला आहे. 5 ऑफिसचे कामं वगैरे करून आता रूमवर जातो मी हॉटेलच्या. आणि माझ्यासोबत किरण पण आहे. चला काही चालले आम्ही आता घरी. त्याला मी आता पुणे दाखवते, त्याला पुण्याचा अनुभव नाही, तो नाही पुण्याचं आहे मला अनुभव. तर म्हटलं आता पुणे फिरूया आपण डायरेक्ट. चला आता हॉटेलला जातो, फ्रेश वगैरे होतो. संध्याकाळी फिरायला चान्स भेटला तर फिरू. दणके पुण्याचे तर फिरता आलं तर फिरू आपण. 5 दिवस आहेत पुण्यामध्ये. थोडं काही कामांमुळे, ऑफिसच्या कामांमुळे आलो मी. पुणे तिथे काय पुणे तुम्हाला माहिती आहे. तसं पुणे हिरवेगार थंडगार वातावरण आहेच, पण तेवढी ट्रॅफिक पण आहे. तुम्हाला माहिती आहे जळगावमध्ये तेवढं कसं कधी पाऊस वातावरण येतं, म्हणजे इकडे पण आहे, पण जळगावमध्ये जास्त म्हणजे उन्हाळा जास्त तपतो. आणि इथं मस्त आहे वातावरण थंडगार. हिवाळ्यात म्हणजे हिवाळ्यात असतात आणि उन्हाळ्यामध्ये पण काही वाटत नाही, एकदम नॉर्मल. आता हॉटेलला वगैरे जातो, थोडं फ्रेश वगैरे होतो. बाहेर फिरता आलं तर फिरू. आणि थोडंसं रात्री आराम पण झाला आणि ट्रॅव्हलमध्ये रस्ता खराब होत होता. चलो फिर मग आता हॉटेलला जातो मी. मी इथून हॉटेलला उतरलेलो आहे आमच्या. आता आम्ही मध्ये वगैरे जातो, चेकआउट करतो. आता आम्ही हॉटेलला आलेलो आहे. हा आमचा रूम आहे इथे आणि हा किरण आहे. आता आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि मग बघू आता बाहेर वगैरे जायचं का. सकाळपासून काल पण झोप झाली नाही.
तर सो गाईज आता माझी तयारी वगैरे झाली, फ्रेश झालो आहे मी. आता मी एका ठिकाणी चाललो आहे नातेवाईकांकडे फिरायला. तर म्हटलं चल थोडं फिरून येऊ. म्हटलं आता काय संध्याकाळी थोडं थकलं वगैरे होतं, पण काय फ्रेश झाल्यानंतर थोडंसं एनर्जी बूस्ट झाली तर मग म्हटलं चल आता थोडं फिरून येऊ. आता हा बी नाही म्हणतोय, हा आराम करणार आहे, तर मी थोडं फिरून येतो. मला तर माहिती पुण्याचं, तर चल म्हटलं मग आता फिरून येऊ. आणि उद्या तर आम्ही 4 दिवस फिरणार आहे. आमचं ऑफिस झालं की आम्ही दगडूशेठ जिकडे त्याला वाटेन इच्छा, MG रोड वगैरे तिकडे फिरून येऊ. मग नवीन एरिया कधी कवर होता आला तर तो पण करू, आणि खरेदी वगैरे करता आली तर प्रयत्नच करू. आहे 4-5 दिवस, आणि संडेला तर फुल डे आमच्याकडे. तर ऑफिसचे कामं पण आहे, लोड पण आहे, आणि फिरणं पण आहे. म्हणजे लोडच लोड आहे, बरोबर आहे की नाही. मी एका रिलेटिव्हकडे जातो आहे, थोडं भेटून वगैरे येतो मी, आणि मग परत हॉटेलला येणार संध्याकाळी. चलो फिर मला घ्यायला येतो तो, माझा भाचा आहे. चलो आता मला माझा भाचा घ्यायला यायला आहे. आता मी त्यांच्या घरी जातो, थोडं गप्पा गोष्टी करूया, मग तिकडून मी परत हॉटेलला जाणार आहे. पुण्यामध्ये 4-5 दिवस आहे, तर मग फिरू मग थोडंसं. तो पण ऑफिसला होता, त्याच्या ऑफिस सुटलं त्याचं, आणि तो मला घ्यायला आला. स्टेशनजवळ आहे, आम्ही पुणे स्टेशनपासून आम्ही जातो आहे. आता मी थोडं स्टुडिओ वगैरेला फिरायला जातो आहे आम्ही सोबत. तर चल म्हटलं आता संध्याकाळी आम्ही घरी बसले, पण थोडं बोर वाटत होतं. म्हटलं चल आता घरी आहे रात्री मग रात्री 10-11 वाजता मी माझ्या रूमवर जाईन. तर तोपर्यंत म्हणे हा माझा भाचा म्हणे चल म्हणे आपण फिरून येऊ म्हणे. तर चल म्हटलं मग येऊ म्हटलं कुठून तरी, तू जिकडे घेऊन जाशील तिकडे आपण जाऊ. कोरेगाव पार्कमध्ये फिरतोय गाईज. सगळे मोठे मोठे शॉप्स वगैरे आहेत, घरं आहे. थोडा आता हा एरिया मी फर्स्ट टाईम फिरतोय कोरेगाव पार्कमध्ये. खूप चांगला आहे. अजून बघू कुठे कुठे जाता येतं, याला सर्व माहिती आहे. पुण्यामध्ये राहतो भाचा. अजून बघूया कुठे कुठे जातो आम्ही. शोरूमला जायचं ते जुडिओला म्हणतोय तो. हे बघा शॉप्स वगैरे किती आहे. जुडिओला आलेलो आम्ही, मध्ये वगैरे जातो, बघतो काय येतो. हां, जुडिओमधून आम्ही निघालेलो आहे मित्रांनो. आता आम्ही इकडून चहा प्यायला जातो आहे. पहिले मस्त पाऊस वगैरे पडलेला आहे. संध्याकाळीच आमचं ऑफिस सुटलं आणि एकदम जोरदार पाऊस झाला आम्ही ऑफिसमध्ये. आम्हाला काही समजलं नाही. तर म्हटलं आम्ही येताना काय थोडं फ्रेश वगैरे होऊन येऊ म्हटलं, आणि मग नंतर आता गाडी काढली थोडं. आता चहा वगैरे प्यायला जातो आहे. आणि जुडिओला काही एवढी मजा नव्हती. म्हणजे कपडे ना आपल्याला ब्रँड तर आहे, पण ब्रँडचं तसं प्राईस जास्त असते. पण प्राईस जास्त असल्यावर पण कपडा पण चांगला पाहिजे. त्याच्यामुळे कधीमध्ये असा डाऊट येतो की यार नको जाऊ दे, घ्यायला नको. आणि कपडा पण असा शूज वगैरे पण असतात, काही प्लॅस्टिकमध्ये असतात किंवा मग रबरमध्ये असतात. मी घेणार होतो टी-शर्ट वगैरे, पण त्याचा क्वालिटी थोडीशी डाऊन वाटली मला. म्हटलं नको जाऊ दे. आणि आपण जाणार जळगावला, हे पुण्याहून टी-शर्ट घेणार, त्याच्यामुळं अजून रिप्लेसमेंटला घरी धुतल्यावर अजून प्रॉब्लेम नको यायला. पण मी काही घेतलं नाही. पण अजून आहे 4-5 दिवस, तर घेतला तर घेऊ दुसरीकडं. संगमवाडी एरियात चाललेलं आहे तिकडं. हा तिकडचा एरियाचा ब्रिज वाटतो, पुण्याचा एरवड्याचा वाटतो तो. आता इकडून आम्ही संगमवाडीकडे जातो आहे. तर इकडे संगमवाडीकडे आम्ही रस्त्याला जातो आहे. मागच्या साईडला एरवाडा आहे. तिकडून आता कोणत्या स्पॉटला जाणार, कुठे काहीच माहीत नाही आहे, त्यालाच माहिती आहे. चलो फिर. PM रोडकडे चाललेलो आहे. संध्याकाळच्या ऑफिस ट्रॅफिकमुळे खूप जास्त झालेलं आहे. केव्हाचं आम्ही हे अर्धा तास झाले ट्रॅफिक, म्हणजे फिरतोच आहे ना तिकडून जुडिओहून निघाल्यानंतर. संध्याकाळची ट्रॅफिक पुण्यामध्ये असते, तर मग काय तेवढा वेळ लागणारच आहे. गर्दी संध्याकाळची भयानक डायरेक्ट. PM रोडला आम्ही इकडे आलेलो आहे, फुल ट्रॅफिक आहे. पण बाप रे बाप, 7-8 वाजून गेले, पण ट्रॅफिक काय नाव कमी घेत नाही, उलटून वाढते. सगळ्या ऑफिस सुटतं ना, त्याच्यामुळे ट्रॅफिक होऊन गेलं आहे. हे बघा आता GM रोडला आलेलो आहे.
पाच्याने कॉफी घेतलेली आहे इथं मागच्या साईडला. आता कॉफी वगैरे चांगली आहे. भाऊने डायरेक्ट इतके दूर आणलं. ट्रॅफिक असं वाटत होतं अर्धा 1 किलोमीटरची ट्रॅफिक होती, पण भाऊने अर्धा तास स्ट्रगल केला आणि तेव्हा ही कॉफी भेटली. असं आहे. चल आम्ही घरी जातोय. GM रोडपासून आता घरी जातो आम्ही. जेवण वगैरे करतो, मग मी हॉटेलला जाणार. 8:30 होऊन गेलं ना. आणि हे बा तिकडून आम्ही आलो ना, तसंच ट्रॅफिक आहे अजून बी. बाप रे बाप, काय नक्की काम आहे रे बाबा. अशा ट्रॅफिकमध्ये मी चालायलाच म्हणजे मला आवडेल डायरेक्ट. एवढी ट्रॅफिक जीवारने कंटाळून जातो गाडीवर बसून बसून.